श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू आज माझी आठवण काढली आहेस. या क्षणाला हा संदेश तुझ्या पुढे येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणती इच्छा करता, काही अपेक्षा करता, पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्काराची ठरणार आहेत. बाळा, लक्षपूर्वक ऐकत राहा, कारण देव तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देऊ इच्छित आहे. जर पुढील काही मिनिटे हा संदेश तू ऐकत असशील तर तुझ्यासाठी महत्त्वाची वेळ येत आहे. चमत्कार तुझ्या मार्गात आहे. घाबरू नकोस. पुढे पावले टाकत चालत राहा. खात्री आहे की तुझ्या जीवनात सर्व काही शुभ घडणार आहे. देव तुझ्यावर चमत्कार करणार आहे. देव त्या ठिकाणी तुम्हाला अशा काही अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करणार आहे जिथे हजारो लोक एका रांगेत आहेत, पण तुमचीच इच्छा पूर्ण केल्या जाईल. तुमचा स्वामींवर किती विश्वास आहे, स्वामी शक्तीवर किती विश्वास आहे, हे लिहित असताना श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमच्या बंद नशिबाचे द्वारही स्वामी उघडतील. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तुम्ही आनंदात असाल. दैवी ऊर्जा तुम्हाला साथ देत आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. लक्षात ठेवा, कठीण तुमच्या आयुष्यातून दूर केल्या जाईल आणि तुम्हाला चमत्कार, आनंदाचे क्षण, कुटुंबासोबत प्रेम, आनंद आणि सुसंवाद प्राप्त होतील. कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत तो अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना मनोभावे केली आहेस. बाळा, मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. शांत रहा, कारण चमत्कार घडणार आहे. इच्छाशक्ती प्रगट करा, कारण ते सर्व काही भेटेल. कुठल्याही क्षणी तुम्ही जे इच्छिता ते मिळणार आहे. अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुमच्यासोबत काही अद्भुत चमत्कार घटित होऊ शकतो. शांत रहा. सर्व काही घडत आहे. जे शुभ येत आहे ते तुमच्यासाठीच येत आहे. तुमच्या परीक्षेची वेळ संपली आहे. देवाने तुमचा विजय निश्चित केला आहे. आता तुम्ही त्या रांगेत उभे आहात जिथे देव तुम्हाला आशीर्वाद, चमत्कार प्रदान करतो आणि तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला भेटवस्तूच्या रूपात प्रदान करतो. तुमच्या दुःखाचे दिवस, रडण्याचे दिवस आणि घराने गाण्याचे दिवस संपले आहेत. तुमची प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. आता पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही आनंदात असू शकता. तुमची सर्व काही मनोकामना इच्छित पूर्ण केल्या जाईल. स्वामी माऊलीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. तुमची काळजी घेणारा, तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा तुमचा देव तुमच्या पुढे आहे. तुमच्या मनातील इच्छा प्रगट करा आणि ते सर्व काही मागा. ते आनंदाने देव तुम्हाला प्रदान करतील. तुमच्या कुटुंबावरचे संकट टाळले जाईल. तुमच्या कुटुंबातील दारिद्र्य, दुःख आणि खूप काही त्रास नाहीसे होतील. तुमच्या जवळील काही अशा गोष्टी निघून जातील ज्या तुम्हाला त्रासदायक वाटत आहेत. मग तुमच्या जीवनात उरेल तो फक्त आनंद आणि आनंद. यासाठी देवाची प्रार्थना करा आणि आनंद स्वीकार करा. तुमच्या कुटुंबात एवढा पैसा येईल, तुम्ही इतके आनंदी असाल की तुम्ही देवाला धन्यवाद मानाल आणि देवाचे आभार देखील मानाल. तुम्ही इतक्या आर्थिक संपन्नतेकडे वळवल्या जाणार की तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या जवळ राहतील आणि तुम्हाला त्रासदायक लोक, कार्य आणि काही व्यक्ती तुमच्यापासून दूर केले जातील जे फक्त तुमच्यासाठी नेहमीच ईर्ष्याभाव ठेवतात, तुम्हाला त्रास देतात, तुम्हाला खाली रेखतात. असे काही लोक तुमच्याजवळून दूर केले जातील. स्वामी शक्तीवर तुमचाही अफाट अनंत विश्वास असेल तर आत्ताच होय, माझा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही रडणे सोडा आणि काही त्रास असतील त्याबद्दल देवाला सांगा. देव तुमची प्रार्थना ऐकतो. तुमच्याकडे
भरभराट आणि सुखे वाढवतो म्हणून झोपताना प्रार्थना करा. हे स्वामीराया, हे माझ्या परमेश्वरा, माझ्या आयुष्यातील दुःख कमी करा. मला जे काही त्रास आहे, वेदना आहे, ताणतणाव आहे आणि आरोग्याच्या समस्या आहे, त्या सर्व काही संपवण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे. मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि मला मदत करा. तुमची मदतीची गरज मला हवी आहे. तुमचा आशीर्वाद मला हवा आहे. तुमचा चमत्कार पाहण्याची क्षमता माझ्यात द्या आणि तो चमत्कार माझ्यासोबत घडवा. मला तुमचे आशीर्वाद हवे आहे. मला तुमची कृपादृष्टी हवी आहे. अशी प्रार्थना स्वामींना झोपताना करा आणि दुसऱ्या दिवशी नक्कीच स्वामी तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत चमत्कार देतील यावर विश्वास ठेवा. प्रार्थना करत असताना मनोभावे करा, पूर्ण श्रद्धेने करा. तुम्ही काही चमत्कार अनुभवाल. जर तुम्ही चमत्कार अनुभवले तर नक्कीच कमेंट्समध्ये येऊन सांगा की माझ्यासोबत चमत्कार झाला आहे. मी प्रार्थना ऐकली, मी प्रार्थना केली आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. नक्कीच या संदेशात येऊन परत कमेंट्स करायला विसरू नका. स्वामी माऊली दयाळू आहे, कृपेची सावली आहे. माझी स्वामी माऊली महान असे टाईप करायला विसरू नका. तुम्ही एका दैवी अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात. तुमच्या जीवनात आता रडत बसणे नाही तर आनंदाचे क्षण एकत्रित करण्यासाठी देव तुम्हाला पुढे नेतो. देव तुमचे जीवन उंचावतो. तुमच्यासाठी चांगल्या कर्मांना पाठवतो. चांगल्या गोष्टींना तुम्हाला देतो. चांगले मित्र, चांगल्या गोष्टी, चांगले कर्म तुमच्या मार्गात आहे. तुमची पावले उचलून पुढे जा आणि तुमचे आशीर्वाद दुप्पट होतील. देव तुमच्या जवळून काही त्रास काढून घेत आहे आणि तुम्हाला आनंद पाठवत आहे. त्या आनंदासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी होय देवा, मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. तुम्ही तुमच्या जीवनात उगीच चिंता करत बसू नका. सर्व काही संरक्षण देवाच्या हाती आहे. देवा, माझे संरक्षण करा. माझ्या कुटुंबावर तुमचे प्रेम पसरवा. तुमचा आशीर्वाद पसरवा. मला सुरक्षित करा. माझ्या जीवनातील कटू अनुभव दूर करा आणि मला आशीर्वाद प्रदान करा. ही प्रार्थना स्वामींना करत राहा. स्वामी नक्कीच ती प्रार्थना ऐकतील. विश्वास ठेवा, तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाईल. तुमची चिंता हरण होईल आणि तुम्ही सुरक्षित असाल, आनंदी असाल. कुटुंबाचे प्रेम, आनंद आणि विपुलता भरभराट तुम्ही प्राप्त कराल. जिथे जिथे तुम्हाला कमतरता वाटते तिथे फक्त रडत बसून काम चालणार नाही, तर देवाची प्रार्थना करा. कारण देव प्रार्थना स्वीकार करतात. तुमच्या क्षणाक्षणाला देव तुम्हाला मदत करतात. ही स्वामींची प्रार्थना तुम्हीही करून पहा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा. तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.